नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण 5व्या धड्यातील संभाव्यता या पाठातील काही महत्त्वाचे गणित पाहत आहोत. यामध्ये आपण कृतिप्रश्न जो खूप महत्त्वाचा आहे, कोणताही विद्यार्थी तो इझिली सोडू शकतो. हा कृतिप्रश्न आणि तो मार्क देणारा या पाठातील कोणते कृतिप्रश्न आहेत, असे दोनच कृतिप्रश्न मी घेणार आहे आणि ते दोन हमखास परीक्षेला येऊ शकतात. दोन पैकी एक. ओके. त्यामधला पहिला कृतिप्रश्न कोणता? हा, बरोबर. मग हा कृतिप्रश्न किंवा ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा, जास्त काही बदलणार नाही, मात्र बऱ्याचशा गोष्टी अशा प्रकारच्या राहतील. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न काय समजून घ्या अगोदर. तो कदाचित 2 गुणांना पडू शकतो. प्रतिप्रश्न हा 2 गुणांसाठी आपल्याला, बरोबर, अधिकच्या गुणांसाठी पण पडू शकतो. मग तर चला बघा, हा कोणता आहे प्रतिप्रश्न? फुगेवाला, एक फुगेवाला आहे, त्याच्याकडे काय आहे बघा, 2 लाल, 3 पांढरे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील असे फुगे आहेत रंगीत, आणि त्यातील एक फुगा आपल्याला यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. काढला तर पुढील घटनांची संभाव्यतेसाठी कृती पूर्ण करायची. विद्यार्थ्यांनो, कृती प्रश्न म्हणजे 50% उत्तर तिथं दिलेलं आहे. तुम्हाला जास्त काही परेशान होण्याची गरज नाही, फक्त डोक्यानं काम करून आपल्याला ते सोडवायचंय. मग या ठिकाणी कोणताही प्रश्न असो, त्याचा नमुना अवकाश आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, तरच पुढील प्रश्न आपल्याला सोडवता येईल. मग त्यासाठी आता हे 3 प्रकारचे फुगे आहेत. मग लाल फुग्याला काय समजायचं, पांढऱ्या फुग्याला काय आणि हिरव्या फुग्याला काय, हे गणित महत्वाचं आहे, परीक्षेला येऊ शकतंय. लक्ष द्या सर्वांनी. मग लाल फुग्याला आपण रेड म्हणू शकतो, म्हणजे पहिला रेड, दुसरा रेड, पहिला फुगा रेड, दुसरा फुगा रेड, R1 R2. पांढऱ्यांना व्हाईटला आपण W म्हणू शकतो, W1 W2 W3. ओके. हिरव्यांना आपण ग्रीन म्हणू शकतो, G1 G2 G3 आणि G4. कारण हिरवे फुगे किती येतं? 4 हिरवे फुगे म्हणून 4, 3 पांढरे फुगे म्हणून 3 W, 2 लाल फुगे म्हणून 2 R. काय अडचण आहे का? नाही. मग ही झालं, आपण त्यांना नाव दिले. आता संभाव्यतामध्ये सर्वच फुगे येतात, शक्य तितक्या शक्यता म्हणजे संभाव्यता. मग काय येणार? R1 येणार, R2 येणार, त्यानंतर W येणार, W2 येणार, W3 येणार, त्यानंतर G1 G2 G3 आणि G4. म्हणून नंबर ऑफ इयर्स किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9. काय अडचण नाही. मग आता एक काय, फुगा पांढरा नसणे. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या धड्यात असणे आणि नसण्याचा फरक समजा. असण्यासाठी काय, नसण्यासाठी काय. मग आता पांढरा फुगा नसणे म्हणजे पांढरे सोडून सगळेच असणे, त्यामध्ये हिरवा असणे आणि लाल रेड पण असणे म्हणजे पांढरा नसणे. मग आता पांढरे सोडून सगळे, मग आता त्यामध्ये काय येणार? W1 येणार, W2 येणार, W3 येणार, त्यानंतर G1 येणार, G2 येणार, G3 येणार आणि G4 येणार, बरोबर. एवढे येणार. म्हणजे यामध्ये काय येणार? 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 7. म्हणजे आता घटनेची संभाव्यता आपण P या अक्षराने दाखवतो, P ऑफ ए. मग P ऑफ ए म्हणजे किती आहे? P ऑफ ए सूत्र काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती आहे? 7 आणि नंबर ऑफ एस किती आहे? 9. यांची काटाकाटी होती का? नाही. म्हणजे हे काय राहणार? 7/9. म्हणून फुगा पांढरा नसणे संभाव्यता किती आली? 7/9. किती सोपं. जर काटाकाटी होत असेल तर करायची निश्चित. आता बी ही घटना, फुगा हिरवा नसणे. हिरवा नसणे म्हणजे कोणता असणे? हिरवा सोडून बाकी असणे. काय अडचण आहे का? नाही. मग हिरवा नसणे म्हणजे लाल असणे, लाल दोन्ही असणे, पांढरे पण असणे. पांढरे किती? 3. पांढरे तिन्ही पण असणे. काय अडचण आहे का? अतिशय सोपा प्रश्न. मग म्हणून 1 2 3 4 5. म्हणून P ऑफ बी म्हणून बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती आलंय? 5. नंबर ऑफ एस किती आहे? 9. म्हणजे 5/9.
म्हणून फुगा हिरवा नसण्याची संभाव्यता 5/9 आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा कृती प्रश्न 3 गुणांसाठी 2 गुणांसाठी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचारतात. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गणित वेगवेगळे परीक्षेला येणारे गणित सोपे गणित या YouTube चॅनलच्या माध्यमातून घेत आहे. ओके? ठीक. लिहून घ्या. तुमच्या वहीमध्ये अभ्यासाला ठेवा.